सांगली येथे मनपा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाची जोरदार प्रचार यंत्रणा. सांगली येथील मनपा निवडणुकीत बोचऱ्या थंडीत ही सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू. सांगली येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी आता जोरदार प्रचार यंत्रणा सुरू केलेली आहे. निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच गरम झालेला आहे. त्यामुळे सकाळच्या बोचऱ्या थंडीतही उमेदवारांना मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन सध्या घरोघरी प्रचार करावे लागत आहेत. प्रचाराचे अवघे 4 दिवस बाकी असल्याने सकाळी 9च्या सुमारास थंडीच्या वातावरणात उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी बाहेर पडताना दिसत आहेत. महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवार सकाळी आणि सायंकाळी मतदारांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यासह प्रचार फेरी काढत आहेत. अनेक भागात मतदार सकाळी 11 नंतर नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर जात असल्याने त्यांची भेट होत नाही. त्यामुळे मतदारांना समक्ष भेटण्यासाठी सकाळी 12च्या आत व सायंकाळी 6 नंतर या ठिकाणी भेटताना दिसत आहेत. गेल्या 3-4 दिवसात थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसभर बोचरी थंडी या ठिकाणी पडलेली आहे. त्यामुळे सकाळी प्रचार फेरीसाठी उमेदवारांना 8:30 ते 9 वाजताच बाहेर पडावे लागत आहे. पॅनेलमधील सहकारी उमेदवारांना सोबत घेऊन व सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अनेक प्रभागामध्ये सध्या भाजप, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, त्यानंतर काँग्रेस असेल, या सर्वच पक्षांनी आपली प्रचार यंत्रणा जोरदार लावलेली आहे. महापालिकेसाठी 15 जानेवारीस मतदान होणार असून 13पर्यंत प्रचार सुरू राहणार आहे. आता प्रचाराचे 5 दिवस बाकी आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार थंडीची पर्वा न करता बोचऱ्या थंडीतसुद्धा आपला प्रचार या ठिकाणी वाढवलेला आहे. त्यामुळे अनेक जे उमेदवार आहेत ते स्वतः घरी जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेण्यावरती सध्या भर दिलेला आहे. सुभाष पाटील, TV1 मराठी न्यूज, सांगली. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.